नमस्कार, मी डॉक्टर निकिता तळेकर आणि आज आपण बोलणार आहोत अँटीबायोटिक्स या विषयावरती. जनरली दातांच्या ट्रीटमेंटनंतर जर पस, ॲब्सेस इन्फेक्शनसारखी कंडिशन असेल, तर आपण पेशंट्सना अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब करतो. काही मेडिकेशन्स असतात ज्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला उलटी किंवा ॲसिडिटी होऊ नये म्हणून एक गोळी असते. त्यानंतर अँटीबायोटिक्स असतात. कदाचित त्यामध्ये अमॉक्सिक्लॅव्ह, मेट्रोसारखे मेडिसिन्स असू शकतात आणि ॲट द सेम टाईम त्यामध्ये पेनकिलरसुद्धा असतं. पण पेशंट्स काय करतात, जेव्हा दाताची ट्रीटमेंट सुरू होते, थोडं त्यांना बरं वाटलं, की 3 दिवसाचा कोर्स असतो, त्याच्याऐवजी 1-2 दिवस खाणं, तिसरा सोडून देणं. 5 दिवसाचा डोस असेल तर 2च दिवस खाणं, नंतर सोडून देणं आणि त्याच गोळ्या घेऊन येऊन परत पेशंट आमच्याकडे येतं आणि विचारतं, की "नाही मॅडम, आता दुखणं तर एकदम छान थांबलं आणि सगळ्या गोळ्या घेतल्या." जेव्हा आम्ही ॲक्चुअलमध्ये रूट केनाल पूर्ण करायला जातो किंवा दात काढला असेल तर ती जखम बघायला जातो, तर त्या वेळामध्ये काही इन्फेक्शन आम्हाला दिसतं. याचा अर्थ असा, की तुम्ही जे अँटीबायोटिक कोर्स आहे तो कंप्लीट केलेला नाही आहे. कारण नुसतंच दातावरती काम करून उपयोग नाही आहे. जेव्हा तुम्हाला ताप येतो, तुम्ही काय करता? गोळी खाता. जेव्हा तुम्हाला सर्दी होते, तुम्ही काय करता? गोळी खाता. ती गोळी पोटातून पोषणद्रव्य देऊन तुमच्या पूर्ण शरीरामध्ये जिथे कुठे इन्फेक्शन असेल तिथे फाईट करण्याचा प्रयत्न करते. पण दाताच्या केसमध्ये तसं नसते. पहिल्यांदा दाताचं पण काम करावं लागतं आणि दुसरी गोष्ट, दातामध्ये आतमध्ये जे काही इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला शरीरातून सुद्धा मेडिसिन्स देणं गरजेचं आहे. मग अशा वेळामध्ये काय होतं, ज्या वेळामध्ये पेशंट्स अँटीबायोटिक्स घेत नाहीत, व्यवस्थित वेळेवर गोळ्या घेत नाहीत किंवा 2च दिवस खाणं, 3 दिवस सोडून देणं, एखाद दिवस खाणं किंवा सगळ्यात बेकार म्हणजे पेन किलर्स फक्त खाणं, ह्या गोष्टी केल्यानंतर भविष्यामध्ये ते जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे जात नाही. ते तसंच अर्धवट राहतं. थोडा तात्पुरता आरामवरती आपण विचार करतो आणि पुन्हा ते दुखणं उद्भवतं. याचा अर्थ डॉक्टरकडून ट्रीटमेंट चुकीची झाली आहे का? नाही. याचा अर्थ तुमचं रूट केनाल चुकीचं झालंय का? किंवा तुमचा दात चुकीचा काढला गेलाय का? तसं काही नाही. सगळ्यात पहिली चूक ही असते, की बऱ्यापैकी पेशंट्स आमच्याकडे खूप जास्त अंगावरती काढून येतात दुखणं. म्हणजे 10 दिवस, 15 दिवस, कधी-कधी काही बघितलेत मी, की 2-2, 3-3 महिने मेडिसिन्स घेत असतात. थोडे, ही चालेल, ती चालेल असं करून. शरीर हे एक्सपेरिमेंटचं गिनीपिग नाहीये, ज्याच्यावरती तुम्ही ट्रायल अँड एरर कराल, की हां, हे चुकलं, ह्याने नाही थांबलं, चला दुसरी घेऊन बघू. तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला यासाठी असतो किंवा डॉक्टरांच्या त्या चिठ्ठीची किंमत यासाठी असते, की तुम्हाला योग्य त्या वेळामध्ये तुमच्या कंडिशननुसार योग्य तो डोसेज दिला जातो आणि ते मेडिसिन घेणं हे तुमचं काम आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळामध्ये आपण मेडिसिन्स खात नाही, अशा केसमध्ये थोड्याफार मेडिसिन्स खाल्लेल्या असतात, अर्धवट सोडलेलं असतं. पुढे गेल्यानंतर भविष्यामध्ये सारखं अँटीबायोटिक्स, हेवी अँटीबायोटिक्स खाऊन तुम्हाला अँटीबायोटिक्सचा रेझिस्टन्स येऊ शकतो. रेझिस्टन्स म्हणजे काय? समजा जर का आपण शरीराला थोड्या अमाऊंटमध्ये एखादी गोष्ट देत राहिलो, कदाचित ती हानिकारक सुद्धा असेल किंवा चांगली असेल, पण तिचा डोस पूर्ण नाही आहे. अशा केसमध्ये शरीराला त्या गोष्टीची सवय लागते आणि मग लागलेली सवय त्यामुळे भविष्यामध्ये जर तुम्ही ते हायर अँटीबायोटिक खाल्लात, तर एका पॉइंटनंतर तुम्हाला त्याचा काहीच असर होत नाही. त्यामुळे अशा कंडिशनपासून वाचण्यासाठी जेव्हा वेळ आहे, जेव्हा सांगितलेलं आहे त्या वेळामध्ये प्रॉपर अँटीबायोटिक्सचा कोर्स करणं हे तितकंच तुमची जबाबदारी आहे, जितकं की आमची ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला तुमची चांगली ट्रीटमेंट करून देणं असेल. त्यामुळे माझं असं सगळ्यांना सजेशन असेल, की अँटीबायोटिक्सचा कोर्स जो आहे 3 दिवसाचा असो, भले की 5 दिवसांचा असो, तो पूर्ण करणं गरजेचं आहे. धन्यवाद.